विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 असे क्वालिटी क्वेश्चन बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता। अपकमिंग सर्व एक्झामसाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असेल। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, कॅनडामध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दिनेश के पटनाईक यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे। आणि लक्षात घ्या 2025 मधील ज्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या आहेत त्यावर ऑलरेडी मी शॉर्ट्स व्हिडिओ तयार केला आहे। आपण परीक्षा महत्त्वाचे या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या कंपनीने नॅनो बनाना हे साधन विकसित केले आहे? तर लक्षात घ्या ही जी कंपनी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक बी, गुगल डीप माइंड। लक्षात घ्या कार्य काय आहे तर AI म्हणजेच काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित प्रतिमा संपादन आणि निर्मिती साधन। एक ब्रिटिश अमेरिकन कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन प्रयोगशाळा जी अल्फाबेट इंकची उपकंपनी म्हणून काम करते। तर याचे जे CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह जे ऑफिसर आहेत ते आहे डेमिस हासाबिस। यानंतर प्रश्न 3, कोणत्या बँकेने नवी दिल्लीत स्टार्टअपला समर्पित पहिली शाखा उघडली आहे? तर जी बँक आहे ती आहे पंजाब नॅशनल बँक। लक्षात घ्या प्रकार काय तर बँकेची पहिली स्टार्टअप केंद्रित शाखा आहे। उद्दिष्ट स्टार्टअपसाठी विशेष बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदान करणे। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने भारतीय कामगारांसाठी 10 लाख रोजगाराच्या संधी उघडल्या आहेत? तर जो देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक डी, रशिया। लक्षात घ्या 2025च्या अखेरीस भारतीय कामगारांसाठी त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील पदे भरण्यासाठी अत्यंत कुशल कामगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या लक्षणीय कामगार कमतरतेची पूर्तता करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हे याच्यामागचं एक उद्दिष्ट आहे। रशियामध्ये पात्र कामगारांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे। रशिया आला आहे तर रशियाचे अध्यक्ष आहे व्लादिमीर पुतिन, राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहे रशियन रुबल। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5, टपाल विभागाने अलीकडेच भारतातील डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टीमला पुढे नेण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? तर ही जी कंपनी आहे ती आहे मॅप माय इंडिया मॅपल्स। उद्देश काय आहे तर भारताची डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टीम मजबूत करणे। मॅप माय इंडिया DOPच्या नो युअर डिझिपिन ॲपसाठी वेस मॅप्स प्रदान करेल। अधिक अचूक आणि प्रामाणिक पोस्टल पत्ते या ठिकाणी असणार आहेत। यामध्ये अजून डिजिटल नकाशे, भूस्थानिक सॉफ्टवेअर आणि स्थान आधारित IoT तंत्रज्ञानाचा भारतातील आघाडीचा प्रदाता या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न, मत्स्य शक्ती प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर हा संबंधित आहे मत्स्यपालन आणि जलसंवर्धन। लक्षात घ्या उद्घाटन कोणी केलं आहे तर श्री जॉर्ज कुरियन, केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री। शाश्वत मत्स्यपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन द्या हे उद्दिष्ट आहे। तसेच मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवा, मच्छीमारांसाठी रोजगार आणि उत्पन्न निर्माण करणं हे विषय या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत मत्स्य शक्ती प्रकल्प अंतर्गत। पुढील प्रश्न क्रमांक 7, त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करून आम्हाला विद्यार्थी मित्रांनो सपोर्ट करायचा आहे। पुढील प्रश्न आहे 2025च्या ब्रिक्स CCI आरोग्यसेवा शिखर परिषदेचा विषय काय होता? तर तो विषय होता ऑप्शन डी, ब्रिजिंग ट्रॅडिशन अँड इनोव्हेशन। परंपरा आणि नवोपक्रम यांना जोडणे लक्ष केंद्रित केलं आहे। आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार यांचे आधुनिक आरोग्यसेवेशी एकत्रीकरण, रुग्ण केंद्रित आरोग्य सेवा प्रणाली उभारणे। यानंतर प्रश्न क्रमांक 8, मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत दोस्ती इनिशिएटिव्ह सुरू केला आहे? तर तो केला आहे नॉर्वे या देशासोबत। लक्षात घ्या शहरी मोबिलिटी सोल्युशनचा अवलंब वेगवान करण्याचे उद्दिष्ट आहे। नॉर्वे हा युरोपमधील एक देश आहे। राजधानी आहे ओस्लो, चलन आहे नॉर्वेजियन क्रोन, राजा आहे नॉर्वेचा हेरॉल्ड 5वा आणि पंतप्रधान आहे जोनास गहर स्टोर। यानंतर पुढील प्रश्न, इन प्रेज ऑफ कोलिशन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हे पुस्तक लिहिलं आहे ऑप्शन क्रमांक बी, मनोज के झा यांनी। पुढील प्रश्न, दरवर्षी राष्ट्रीय वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर हा दिवस 4 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो। प्राण्याच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी तसेच वन्यजीवांच्या धोक्यांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फायनान्स इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट ही यावर्षीची थीम होती।
यानंतर काल तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊयात. ओणम हा सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे केरळ. यानंतर पुढील प्रश्न, नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तर हा जो प्रश्न आहे तो कालचा जो चालू घडामोडीचा व्हिडिओ होता त्यातील आहे. तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर लगेचच बघून घ्यायचं आहे. तसेच आपणाला दररोज 10 प्रश्नांची टेस्ट द्यायची असेल तर जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करा, ज्यावर मी डेली एक टेस्ट अपलोड करत असतो. त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं असेल तर QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, त्या थ्रू आपण ग्रुपला जॉईन करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.